श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी, भाग क्रमांक 37. तारीख 16/12/49 म्हणजे उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर पाथरकर यांना वाताचा झटका डाव्या बाजूला आला. पाय लुळा पडला. त्यावेळी तेथे डॉक्टर किंवा वैद्य कोणी आलेले माहिती नव्हते. पण उत्सवाच्या अगदी वेळेवर कराडची मोटार आली. तिथून कासेगावकर वैद्य आले. श्रींनी डॉक्टरांना धीर दिला व म्हणाले, आपण श्री रामरायाच्या विश्वासावर आलो आहो. येथे बरे वाटल्याशिवाय जावायचे नाही असा निश्चय करा. डॉक्टरांनी श्रींची आज्ञा पाळली. ते तेथे राहिले. कासेगावकरांना डॉक्टरांची प्रकृती दाखवली. ते श्रींना भेटले व म्हणाले, मी बरोबर काही औषधे आणलेली नाहीत. त्यावर श्री म्हणाले, तुम्ही वाटेल ते आता औषध करावे. त्यांना खात्रीने बरे वाटणार आहे. कासेगावकरांनी दुधात बिब्याची शेवते घेण्यास सांगितले. डॉक्टर ती घेत होते व पुढे त्यांनी औषधे पाठवली. ती घेऊ लागले. त्यांच्या घरातील मंडळींना कळवले नाही. निराळ्याच सबबीवर रजा वाढवली. डॉक्टर श्री महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून राहिले. उत्सव संपल्यावर आणखी 18-19 दिवस तेथे राहिलो. डॉक्टरांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा दिसली. डॉक्टरांसह आम्ही सर्व तारीख 4/1/1950 रोजी निघून मालाडला आलो व डॉक्टर दुसरे दिवसापासून कामावर जाऊ लागले. डॉक्टरांना हे दुखणे आले होते हे फारसे कोणास कळले नाही व पुढे 2-3 वर्ष नोकरी करण्यास मिळाली. डॉक्टर पाथरकर गोंदवल्यास आजारी पडले. त्याचवेळी मालाडात हरिभाऊ आजारी असल्याचे पत्र आले. डॉक्टरांना सोडून जाता येईना. तेव्हा परत जाणाऱ्या मंडळींबरोबर श्रींनी प्रसाद व अंगारा हरिभाऊंना देण्याकरता भगवंतराव जामखेडकर यांच्यापाशी दिला. उतरल्याबरोबर हरिभाऊंना भेटून श्रींचे आशीर्वाद सांगण्यास त्यांना सांगितले. त्याप्रमाणे भगवंतराव हरिभाऊंना भेटले. श्रींचा आशीर्वाद सांगून प्रसाद व अंगारा दिला व नंतर रात्री 9:15च्या सुमारास 19/12/49 हरिभाऊंनी देह ठेवला. सर्वांना अत्यंत दुःख झाले. घरातील जवळचा प्रेमाचा माणूस जावा तसे झाले. ते गेल्याचे कळल्यावर श्री महाराज म्हणाले, मालाडचा दागिना गेला. डॉक्टर पाथरकर गोंदवल्यास आजारी असल्यामुळे त्यांच्या अंतकाळी जवळ राहता आले नाही. आम्ही मुंबईस आल्यापासून त्यांची फार मदत होती. ते निस्पृह आणि अत्यंत निष्ठावंत होते. श्री महाराज गोंदवल्याहून मालाडला आल्यावर त्यांच्या घरी गेलो. त्या सर्वांचे समाधान करणे कठीणच होते. श्री कृपे करून आता त्यांचे ठीक चालले आहे. मैनाताईची तब्येत बरीच बिघडल्याची तार आल्यावरून श्रींसह आम्ही सोलापुरास गेलो. लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली आणि तशीच पुढे देवरुखला गेली असताना तिला बाधा झाली म्हणतात व त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला. फारच बोले. श्री महाराजच सांभाळणार. पुढे अंगात येऊन बोलू लागली. पण श्री कृपे करून तिला पुढे बरे वाटू लागले. देहाचे भोग चुकत नाहीत हे खरे, पण त्यातच श्री महाराज समाधान देतात. तिला थोडे बरे वाटल्यावर सोलापुराहून तिला घेऊन विजापूरवरून जमगीस बापू काकांकडे गेलो. श्री दासबोधाचा सप्ताह केला. श्री महाराज जमगीस असल्यामुळे बाळूताई किसन वगैरे आले. तेथून गदग, श्री व्यंकटापूर व पुन्हा गदगवरून हुबळीस आलो. तारीख 20/6/1950 रोजी श्रींसह आम्ही हुबळीत आलो. त्या दिवशी श्रींनी अण्णाप्पा आजारी होता त्याची आठवण केली व भीमराव यास विचारले की आपल्याला त्याला जाऊन भेटता येईल का. त्याला भेटावे असे वाटते. कोणाचे ध्यानी मनीही नव्हते. श्रींनी विचारताच मोटारची सोय झाली आणि श्रींबरोबर मी, मंडळी, भीमराव व नागाप्पा असे गेलो. दुपारी 4 वाजता निघून त्याच्या गावी उदरगंची येथे गेलो. ते गाव हुबळीपासून 4 मैल दूर आहे. नागाप्पा पुढे होऊन अण्णाप्पास श्री महाराज आले आहेत ते सांगण्यासाठी गेला. त्याला कळताच तो भांबावून गेला. श्री महाराज कर्नाटकात आले आहेत हे सुद्धा त्याला माहीत नव्हते. त्याची प्रकृती फारच बिघडली होती. घराबाहेर पडता येत नव्हते. तो व त्याची बायको घरी होती. त्या दोघांना फार आनंद वाटला. श्री महाराज त्यांच्या घरी गेले. बायकोने ओवाळले. श्री महाराज बसल्यावर अण्णाप्पास आनंदाचे भरते आले. त्याला बोलता येईना. श्रींनी सांगितले, तुमची प्रकृती बरी नाही हे कळले म्हणून मुद्दाम भेटाव्यास आलो. त्याला पुढील काळ आनंदात घालवावा. नामस्मरणाशिवाय राहू नये. श्रीराम कल्याण करील.
त्यांनी श्रींची पूजा आरती केली. प्रसादासाठी आम्ही बरोबर नेलेच होते. तो प्रसाद देऊन श्रींनी त्यास आशीर्वाद दिले व आम्ही परत येण्यास निघालो. अण्णाप्पाने मला सांगितले, आज मी धन्य झालो. श्री महाराज आले आहेत. हा निरोप आला तेव्हा श्री भावार्थ रामायण वाचित होतो. त्यात श्री रामराय भरतास भेटण्याकरता श्री नंदीग्रामला गेले आहेत हा अध्याय वाचित होतो. पुढे लवकरच त्यांनी देह ठेवला. श्री महाराजांच्या वेळेपासून ते येत असत. ते मोठे साधक असून त्यांची समाधान वृत्ती होती. कर्नाटकातील प्रवास संपून श्री गुरुपौर्णिमेला मालाडला आलो. श्री गुरुपौर्णिमा तारीख 29/6 रोजी आनंदात झाली. श्री प्रल्हाद बुवांच्या मंडळीस गळ्यात कॅन्सर झाला आहे असे तेथील डॉक्टरांनी सांगितल्यावरून नानाचार्य त्यास घेऊन श्रींकडे आले. श्री महाराज म्हणाले, काळजी करू नये, लवकरच बरे वाटेल. कॅन्सर झालेला लवकर बरा कसा होईल असे सर्वांना वाटले. त्यास सायन हॉस्पिटलमध्ये तपासण्या करता नेले. त्या फारच थकलेल्या होत्या. ताप व खोकला सारखा येई. त्या दवाखान्यात 1 दिवस होत्या. तपासणी सुरू होती. दुसऱ्या दिवशी त्यांना जोराची उबळ आली व घशातून थोडेसे रक्त पडले. त्याबरोबर घशात अडकलेला सुपारीचा बारीक तुकडा पडला. त्याबरोबर खोकला व ताप थांबला. कॅन्सरची भीती जाऊन त्या परत गेल्या. सौ बाळूताईला प्रथमच दिवस गेले होते. ती अशक्त असल्यामुळे काळजीचे होते. बाळंतपण डॉक्टर पाथरकर यांचे वाडिया हॉस्पिटलमध्ये व्हावायचे होते. डॉक्टरांनी तिला लवकरच पाठवण्यास सांगितले होते. त्या सुमारास अमावस्या होती म्हणून सौ बाळूताईने पुढे 1-2 दिवसांनी जावे म्हणून श्रींना सांगितले. मंगळवार तारीख 15/8 होती. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आज दवाखान्यात जाणे बरे. बाकीच्या मंडळींचे म्हणणे गुरुवार जवळच आला आहे, गुरुवारी पाठवावी. त्यावर श्री म्हणाले, तुझे म्हणण्याप्रमाणे आधी धाडले नाही तरी आज जावेच. तिची प्रकृती चांगलीच होती. डॉक्टरांच्या घरी गेली. बरोबर मंडळी होतीच. खाणेपिणे झाले. रात्री थोडा वेळ खेळत होती. पण 11च्या पुढे तिला अस्वस्थ वाटू लागले. तिला धास्ती वाटे, काळजी वाटे. बराच वेळ झाला. मध्यंतरी तिला डुलकी आली व तिला तेथील पडद्यावर श्री महाराजांची तसबीर दिसली व श्री महाराजांचे दर्शन झाले. तिला पुष्कळ धीर आला व तारीख 16/8 रोजी पहाटे 4:15 बाळंत होऊन मुलगा झाला. तिचे प्रकृतीचे मान पाहिले तर हे श्री कृपेनेच सुलभ झाले असे तिला व सर्वांना वाटले. केशवराव बेलसरे, त्यांची मंडळी व मुलाने श्रींचा अनुग्रह घेतला. केशवराव श्री महाराजांना प्रथम सन 1931च्या सुमारास येऊन भेटले असावे. यंदा श्रींच्या उत्सवाकरता गोंदवल्या जाऊन आलो. उत्सव 3/1/51 रोजी झाला. पुण्याहून न्यायरत्न विनोद सकाळी मोटारीने आले. त्यांच्याबरोबर त्यांची मंडळी व बहीण होती. त्यांचे प्रवचन झाले. त्यानंतर श्रींचेही झाले. दरवर्षीप्रमाणे वद्य 12ला श्री पांडुरंगबुवांच्या समाधीवर श्रींचे प्रवचन झाले. श्रींच्या अगोदर यंदा श्री विनोदांचे प्रवचन झाले. तारीख 8 रोजी श्री विनोद मंडळी पुण्यास परत गेली. तारीख 16/1ला गोंदवल्याहून निघून कोल्हापूरला आलो. बरोबर डॉक्टर पाथरकर होते. सौ विमलताई फारच अशक्त झाली होती. त्यातच दिवस भरलेले व खोकलाही जास्त होता. नेहमीच्या मानाने पोट मोठे दिसत होते. तेव्हा एक्सरे काढून पाहता जुळे असावे असे वाटले व त्याचप्रमाणे अंगात रक्त फारच कमी आहे असे डॉक्टरांचे मत पडले. कोल्हापूर हॉस्पिटलमध्ये रक्त देण्याची गरज पडल्यास पुण्याहून अगर मिरजेहून आणावे लागले असते. ते जरुरीचे वेळी येणे शक्य दिसेना. डॉक्टर पाथरकर मोठे काळजीत होते. ते तेथे असल्यामुळे बाकीच्यांना धीर वाटे. सौ विमलला विचारता ती म्हणाली, श्री महाराज येथे आले आहेत, मला बिलकुल काळजी वाटत नाही. ते सांगतील तसे करू. डॉक्टरांच्या मनातून तिला मुंबईला न्यावे असे होते. पण त्याचबरोबर तेथपर्यंत सुरक्षित जाईल अशी खात्री वाटेना. तेथे डॉक्टर जाधव सिव्हिल सर्जन होते. पण त्यांचाही इलाज चालेना. शेवटी श्री महाराजांना विचारले. श्रींनी आश्वासन दिले, श्री रामकृपेने व श्री अंबाबाई मातोश्रीच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित होईल असे सांगितले. तिला 9वा महिना लागण्यास आणखी 2 दिवस अवकाश होता. तेव्हा मुंबईला न्यावे असे डॉक्टर म्हणत. श्री म्हणाले, पुढील गुरुवारी जावे. त्याला 4 दिवस अवकाश होता. सर्व स्वस्थ होते. पण दुसरेच दिवशी म्हणजे 21/1 रोजी 11 वाजता तिचे पोटात थोडेसे दुखू लागले.
संध्याकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन आली होती. श्रींना विचारून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेली व जरूर पडल्यास रक्त देता यावे म्हणून 4-5 जणांना डॉक्टर बरोबर घेऊन गेले होते. सो विमल अगदी निर्भय होती. डॉक्टर पाथरकर यांना आश्चर्य वाटले. डॉक्टर जाधव, सिव्हिल सर्जन यांना पाथरकरांनी बोलावून घेतले व अगदी प्रयास न होता रात्री 12:01 मुलगा झाला. हे वर्तमान खाली येऊन सांगून डॉक्टर वर गेले. तो दुसरी मुलगी 12:05 झाली. डॉक्टर पाथरकर म्हणाले, हे सर्व श्रीकृपेनेच पार पडले. या खेपेला श्री महाराजांच्याबरोबर पुष्कळ ठिकाणी जाऊन आलो. सांगली, कागवाड, मिरज झाले. मध्येच श्री सज्जनगडा जाण्याकरता सातारला गेलो होतो. श्री महाराज बेळगावास डॉक्टर चंदू व रघुनाथाच्या मुलाचे मुंजीस गेले होते. तारीख 26/3 रोजी एकाएकी मालाडहून केशवराव बेलसरे यांची तार व पत्रही आले. त्यात सौ निर्मलाबाई फार आजारी असून श्री महाराजांची आठवण करीत असून श्रींनी यावे असे तिचे म्हणणे कळवले होते. सर्वांनाच काळजी वाटत होती. श्रींनी काही काळजी करू नये, श्री अंबाबाई पुढे पेढा ठेवून अंगारा घेऊन यावे असे सांगितले. त्याच दिवशी मिरजेहून कुलकर्णी व तेथील स्टेशन मास्तर शिराळे आले. त्यांच्याबरोबर मिरजेत जाऊन मेलने पुण्यास व लगेचच मुंबईस गेलो. दादर स्टेशनवर चिरंजीव दिनकर मोटार घेऊन आला होता. डॉक्टर पाथरकर स्टेशनवर आले होते. सो निर्मलाबाईंची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांसही खात्री वाटेना. आम्ही दोघे प्रथम तिला भेटलो. तिने ओळखले नाही. तिला वात झाला होता. थोड्या वेळाने लगेच श्री महाराज तिला भेटले व तिला भेटताच ती चांगली शुद्धीवर होती. तिने प्रथमपासून काय झाले ते सर्व सांगितले. ताप येण्याच्या दिवशी ती फार घाबरली होती. ताप आला त्यावेळी डॉक्टर मराठे पुण्यास गेले होते म्हणून येथील डॉक्टर जोशी यांचे औषध सुरू केले. काल रात्री देवीचे दर्शन झाले म्हणाली. त्यावर श्रीनी तिला पूर्ण आश्वासन दिले की आणि मीही अंबाबाईचा प्रसाद घेऊन आलो आहे व तिने मला तू खात्रीने बरी होशील म्हणून सांगितले आहे, तरी घाबरू नये. खरोखरच त्या दिवसापासून दुखणे सुधारू लागले. डॉक्टरांचा धीर सुटला होता. मुंबईतील प्रख्यात डॉक्टर R.V. साठे यांसही बोलावून आणले. शेवटी श्रीनी डॉक्टर मराठे यांना सांगितले. ते दररोज येत होते. श्री महाराज दररोज तिला 2 वेळा भेटत असत. बरेच दिवस झाले ताप कमी होईना. एके दिवशी श्री दिनकर श्री महाराजांना भेटला. सौ निर्मलाबाईस बरे करावे अशी प्रार्थना केली. त्यावर श्री म्हणाले, श्री रामकृपेने तिला खात्रीने बरे वाटेल. दिनकरचा आग्रह असा होता की आपण बरे करतो म्हणा. त्यावर श्री म्हणाले, आजपर्यंत मी करतो म्हणून जीभ विटाळली नाही, तरी तो आग्रह सोडीना. तो वार बुधवार तारीख 29/3/1951 होता. त्यावर श्री म्हणाले, तू ऐकतच नाहीस तर मी सांगतो. तिचा ताप येत्या रविवारी 1/4/51 नॉर्मलवर येईल. त्याला तसेच सर्वांना समाधान वाटले. श्री म्हणाले, ताप जरी नॉर्मलवर आला तरी पुढे थोडे दिवस येत राहतो, पण नंतर भिण्याचे कारण नाही. रविवारी पहाटेपर्यंत ताप होताच. पहाटे 5च्या सुमारास थर्मामीटर लावून पाहिला तो ताप 97च्या खाली होता. सर्वांना आनंद झाला. श्री महाराजांना सांगितले, श्रीरामाने कृपा केली, पण जरी आता ताप आला तरी भिण्याचे कारण नाही असे श्री म्हणाले. सकाळी ताप चढत चालला. दुपारी डॉक्टर मराठे आले. त्यावेळी 101 डिग्री होता. सकाळी ताप नव्हता म्हणून त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, शक्यच नाही, पण सर्वांनी पाहिला होता म्हणून निक्षून सांगितले. ही श्री महाराजांचीच कृपा असे ते म्हणाले. पुढे डॉक्टर मराठे यांचे औषध चालू होते. 21व्या दिवशी तो ताप पूर्णपणे निघाला. तिला अशक्तपणा मनस्वी आला होता. तिचे आईवडील आले होते. येथील सर्व मंडळींनी फारच मेहनत घेतली. पाळीपाळीने सर्वजण जागत होते. हे सर्व श्री महाराजांच्या कृपेनेच घडले यात शंका नाही. असो, यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.